आपल्यासमोर जे मुद्दे मांडायचे आहेत त्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत. पहिला भाग असा आहे की स्त्री चळवळीची जी 50 वर्षाची वाटचाल झालेली आहे त्याच्यामध्ये भारतातली स्त्री चळवळ म्हणजे कोणत्या प्रकारची चळवळ आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या स्त्री चळवळी आता ती कुठे आहे, ती लुप्त पावली आहे का, संपली आहे का, तिची गरज काही उरली आहे का, अशा प्रकारचे प्रश्न अनेक जण इथे उपस्थित करतात आणि कदाचित एक भ्रम तयार होतो की ही चळवळ आता संपली आहे आणि या चळवळीची आता गरज नाही आहे. कारण की फार आपल्याला आधुनिक प्रकारचं जीवन आजूबाजूला दिसतं आणि माध्यमांच्या मधनं किंवा एकंदर जग जे जागतिकीकरणामुळे एकत्र आले, जोडलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे असा एक आभास निर्माण होतो की या संकल्पना, हे विचार बहुतांशी सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचा विचार सुद्धा अतिशय आवश्यक आहे की स्त्री चळवळ संपली आहे किंवा तिची गरज नाही आहे असा जो एक सूर लावला जातोय त्याची आज कितपत खरेपणा त्याच्यामध्ये किती आहे किंवा त्याचा विचार आपण कशा पद्धतीने करायचा. आणि तिसरा भाग जो मला तुमच्यासमोर मांडायचा आहे तो हा आहे की आजचा संदर्भ जो आहे चळवळीच्यासाठी तो कसा आहे. मुळामध्ये चळवळी, ही चळवळ ती चळवळ असं वेगळं करून पाहणं फारसं योग्य होत नाही असंही मला एकीकडे वाटतंय. कारण की चळवळींची आवश्यकताच फार आहे अशा प्रकारचं आजूबाजूला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण लोकांनी जर लोकांच्या हक्कासाठी कोणत्याही प्रकारच्या झगडणं बंद केलं तर मग लोकांचं अस्तित्व, समाजाचं अस्तित्व कशा प्रकारे शिल्लक राहणार असा एक मोठा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. त्यामुळे संदर्भ जर घ्यायचे असतील तर ते बहुतांशी प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ प्रत्येकच चळवळीच्या अस्तित्वासाठी म्हणा किंवा तिच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. एवढे सगळे आपण तर निश्चित 10-15 मिनिटांमध्ये बोलू शकणार नाही. सो काही 2-3 ठळक मुद्द्यांचा उहापोह किंवा त्याची चर्चा करण्याचा मी इथे प्रयत्न करेन. म्हणून ही पुढची 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं आपण मला द्यावीत अशी माझी विनंती आहे. पहिला भाग असा की पाश्चिमात्य जगापेक्षा भारतातली स्त्री चळवळ अनेक अर्थांनी वेगळी राहिलेली आहे. एक त्याच्यातला मुद्दा प्रतिमाताईंनीच त्यांच्या भाषणामध्ये मांडला होता की आपल्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे स्त्रीवादाच्या विषयाचं तोंड फोडणारी किंवा स्त्रियांच्या जीवनाचा निदान विचार करणारी आणि त्याच्यामध्ये असलेला जो काही अन्याय आणि शोषणाचा भाग आहे त्याला जातीपरत्वे, धर्मापरत्वे, किती वेगळेपण त्याच्यामध्ये आहे असे बारकावे सुद्धा मांडणारी वैचारिक परंपरा आपल्याला फुले आंबेडकर यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. अशी परंपरा बाकी ठिकाणी नाही. सो या परंपरेतनं आपण पुढे येतो, हा एक भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की भारतातल्या स्त्री चळवळीनं वेगवेगळे प्रश्न हाताळले. त्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या मध्ये इतके असंख्य प्रश्न आहेत, म्हणजे उदाहरणार्थ की वारसा हक्काचे प्रश्न असतील, बलात्काराच्या शिक्षेचे कायदे असतील, स्त्री भ्रूण हत्या हा जो फार ज्वलंत भाग आपल्याकडे आहे, सती आणि हुंडाबंदीच्या बद्दल काम स्त्री चळवळीने केले, चिपको आंदोलनासारखे पर्यावरणाच्या बद्दलच्या गोष्टी इथे झालेल्या आहेत, सतीच्या घटना आहेत, नंतर शहाबानवरचा अन्याय आहे आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघायला लागलो तर राष्ट्रराज्याचा उदय म्हणा किंवा नवीन राष्ट्रवाद जो उग्र आहे आणि नवा हिंदुत्ववाद जो अतिशय उग्र पद्धतीने आपल्यासमोर येतो आहे, या सगळ्या आणि त्याला आपण आपल्या जीवनकाळामध्येच त्या सगळ्यांचे साक्षी आहोत की हे कसे बदल पुढे घडत गेले. या सर्व प्रकारच्या प्रश्नांवरती मूलतत्ववादाचा प्रश्न, त्याच्यातनं स्त्रियांवर होणारा अन्याय आणि स्त्रियांच्या कोणत्या रूपकांना, प्रतिमांना त्याच्यामध्ये वापरलं जातं याच्याविषयी सुद्धा एका अर्थाने डॉक्युमेंटेशन किंवा आवाज उंच करण्याचं काम स्त्री चळवळीने केले. तर प्रश्नांचं हे वेगळेपण आहे. बरं, नुसतं प्रश्नांचं वेगळेपण नाही आहे, प्रश्न हाताळण्याचं सुद्धा वेगळेपण भारतीय स्त्री चळवळीने दाखवलेलं आहे. आता मी जेव्हा भारतीय स्त्री चळवळ असा शब्द वापरते ना त्यावेळेला एक स्त्री चळवळ माझ्या डोळ्यासमोर नाही. मुळात चळवळ म्हणून एक आकार असलेली सुद्धा गोष्ट माझ्या डोळ्यासमोर नाही. तर हे अनेक बिंदूंचा एक समुच्चय निर्माण झालेला आहे आणि छोट्या छोट्या गटांनी, छोट्या छोट्या ठिकाणी, छोट्या छोट्या स्थानिक प्रश्नांना घेऊन सुद्धा जे काही कृती कार्यक्रम केले आणि त्याच्या पाठीमागे जो वैचारिक आधार त्यांना भक्कमपणे मिळाला होता त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना एकत्र करून त्याला आपण स्त्री चळवळ असं म्हणतो आहोत. कुठलीही एका ठिकाणची, एका विशिष्ट कालखंडातली किंवा एखाद्या विशिष्ट प्रश्नाची चळवळ म्हणजे स्त्री चळवळ असं मला इथे अजिबात माझ्या बोलण्यातनं ध्वनित करायचं नाही आहे. तर प्रश्न वेगळे आहेत, परंपरा वेगळ्या आहेत, विषय वेगळे आहेत, प्रश्न हाताळण्याच्या पद्धती देखील वेगळ्या आहेत. कशा वेगळ्या आहेत तर अगदी आता आपण एका बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हे साहित्य संमेलन घेत आहोत. हे इथे नाटकं होतात, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तर नाटकांचा सुद्धा वापर स्त्री चळवळीने केलेला आहे.
नाटकाच्या फॉर्मचा वापर केला आहे. नाट्यप्रयोगाच्या घटनेच्या वेळेला चर्चा, 4 सारखं नाटक कदाचित आपल्या लक्षात असेल, चर्चा झालेल्या आहे. शाळा कॉलेजेसमधनं संमेलनं होणं, तिथे चर्चा होणं हे आपल्याला अपेक्षित आहे. पण एखाद्या नाट्यगृहात सुद्धा नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर स्त्रीच्या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा होणं ही एक वेगळी घटना आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे स्त्री चळवळीने ज्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या त्या पद्धतीमध्ये एक वेगळेपण आहे. आणि ते वेगळेपण असंही आहे की त्याच्यामधनं स्त्री चळवळ बरंच काही शिकली. काय शिकली तर सरळ उघड आहे की हे जे द्वैत मांडलं जातं स्त्री विरुद्ध पुरुष, त्याच्यामुळे पुरुष मग कधीच सहकारी होणार नाहीत का स्त्री चळवळीचे आणि स्त्रीवादाचे. तर हा मुद्दा स्त्री चळवळीने मोडीत काढला. पुरुष सुद्धा सहकारीच आहेत. स्त्रीवाद त्यांनाही माहिती आहे, त्यांनाही तो समानतेच्या पायावरती मान्य आहे आणि ते चळवळीचे सहकारी नव्हे कार्यकर्ते आहेत अशी भूमिका सुद्धा स्त्री चळवळीने घेतलेली आहे. त्यामुळे प्रश्नांना भिडण्याची पद्धत, मग ती निदर्शनं, धरणे, मोर्चे, पोस्टर प्रदर्शनं, गाणी, नाट्यप्रयोग, वेगवेगळी चर्चा संमेलनं, सरकारी धोरणांमध्ये हस्तक्षेप, सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर काही काम करणं, अशा विविध अनुषंगाने स्त्री चळवळीने काम केलं. सो मुख्य मुद्दा असा की भारतातल्या स्त्री चळवळीला स्वतःचा असा एक आकार आहे, स्वतःचं असं एक स्वरूप आहे आणि स्वतःची अशी एक काही त्याच्यामधून निर्माण झालेली संकल्पनांचा दस्तावेज भारतीय स्त्री चळवळीकडे आहे. तो कसा आहे, काय आहे हे समजून घेण्याचं काम आपण यथावकाश करावं. त्याच्यासाठी आत्ता इथे आपल्याला वेळ देता येणार नाही. एक फक्त उदाहरण तुम्हाला सांगते. विभूती पटेलांनी हिंसाचाराचा प्रश्न स्त्री चळवळीने कसा हाताळला याच्याविषयी एक फार चांगला लेख लिहिलेला आहे. आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं सांगितलं की हिंसाचाराचा प्रश्न याच्याविषयी जनजागृती, त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्या प्रश्नाच्यासाठी कायदे घडवून बदलून किंवा नव्याने निर्माण करून आणण्याचं काम, त्याच्यासाठी आवश्यक तो दबाव निर्माण करणं, सरकारी हस्तक्षेप, राजकीय पक्ष, सरकारी अधिकारी यांच्याबरोबरच्या चर्चा, हे एवढं सगळं जरी झालं तरी प्रत्यक्ष पोलीस चौक्यांमध्ये काय होतंय, न्यायालयीन प्रक्रियांच्यामध्ये काय होतंय, माध्यमं याचं वार्तांकन कसं करतायत याच्याकडेही स्त्री चळवळीने लक्ष केलं. पुरुषांना आपले सहकारी म्हणून, मदत करते म्हणून त्याच्यामध्ये निमंत्रण दिलं, त्यांना खंदे समर्थक बनवण्याच्यासाठी सुद्धा अवकाश एका प्रकारे दिला. पण हिंसाचाराचा प्रश्न इतका मोठ्या प्रमाणात बदलत गेला की पुढे नारी अबला नाही, नारी सबला आहे अशी जेव्हा घोषणा याच्यातनं निर्माण झाली त्यावेळेला त्या घोषणेचा अजून एक वेगळाच राजकीय वापर अगदी आपल्या डोळ्यांच्या समोर झालेला आपण बघतो. ते म्हणजे नारी शक्ती. आणि नारी शक्ती म्हटलं की शक्तीच्या साठीची म्हणून जी काही देवतांची प्रतिमा वापरल्या जातात त्याचा एक धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्यासाठी सुद्धा वेगळाच वापर पुढे राजकीय शक्तींनी केला. त्यामुळे हिंसाचाराचा प्रश्न हे इतकं उत्तम आणि चपखल बसणारं उदाहरण आहे की भारतातली स्त्री चळवळ त्याच्यातनं काय शिकते, ती तो प्रश्न कसा हाताळते, त्याच्यासाठी जनजागृती कशी करते. इतकीच ही कहाणी संपत नाही, तर त्यातनं निर्माण झालेल्या संकल्पनांचा वापर करून पुढे त्याचे राजकीय फायदे कसे निर्माण होतात आणि दोन प्रकारच्या समाजांमध्ये या आमच्या भगिनी गृहिणी, त्या तुमच्या भगिनी, त्या तुमच्या धर्मातल्या स्त्रिया, अशा प्रकारचं ध्रुवीकरण सुद्धा त्याच्यामध्ये कसं पुढे घडून आलं. खास करून राष्ट्रवाद उग्र होण्याच्या काळामध्ये किंवा हिंदुत्ववादाचा नव्याने उदय होण्याच्या काळामध्ये त्याच्याविषयी सुद्धा विभूती पटेलांनी त्यांच्या लेखामध्ये, तर ते तुम्ही जरूर कधी तुम्हाला जमेल त्या वेळेला नक्की तुम्ही वाचा. पण हा एक मोठा विश्लेषणाचा भाग आपल्याला विभूती पटेलांच्या याच्यामध्ये दिसतो. चळवळीमध्ये काही कच्चे दुवे पण राहिलेले आहेत. असं नाही की चळवळ सगळं काही समजून घेऊनच सुरुवात झाली. चळवळीचं शिक्षण चळवळीद्वारेच झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गेल होमवेटनी एक व्याख्यान दिलं होतं दिल्लीमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक फार चांगला मुद्दा असा दिला होता की राजकीय पक्ष आणि राजकीय समाज आणि सभ्य समाज असं दोन प्रकारचं त्यांनी वर्गीकरण केलं होतं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की राखीव जागा मिळाल्यानंतर जे काही गावोगावी महिला सरपंच झाल्याच्या घटना घडल्या त्या जर प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिल्या तर त्या महिला सरपंच नसून पती सरपंच नावाचं, ज्याला अनकॉन्स्टिट्युशनल म्हणता येईल असं नवीनच पद निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि प्रत्यक्ष कारभार कोण हाकतायत तर त्या महिलांच्या मागे पुरुषच हाकतायत घरातले, असं आपल्याला चित्र दिसतं. तर त्यांनी असा प्रश्न विचारला की मग काय उपयोग झाला.
हे महिलांचं सक्षमीकरण आहे का? निश्चितच नाही. आणि का नाही? कारण आपल्याकडे राजकीय पद्धतीचा समाज वेगळा आहे आणि सभ्य समाज, सिव्हिल सोसायटी जो आहे तो वेगळा आहे. त्यामुळे दोन्हीकडं समानतेचा मुद्दा तेवढाच जोराने लावल्याशिवाय, त्याच्यामधला भेद मिटवल्याशिवाय खऱ्या अर्थाने समानता आपल्याला घडताना दिसणार नाही आणि स्त्री चळवळ पुढे जाताना दिसणार नाही. अशा पद्धतीचं त्यांनी मुद्दा तिथे मांडला होता. प्रभात पटनाईकांनी अर्थकारणाच्या दृष्टीनं अशाच एका कच्च्या दुव्याला हात घातला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकांमध्ये आपण सगळे मतदान करतो, एका पक्षाची सत्ता जाऊन दुसऱ्या पक्षाची सत्ता येते, परंतु मूळ आर्थिक प्रश्नांना कोणीही न भिडल्यामुळे केवळ मलमपट्टी करून तीच स्थिती पुढे चालू राहते. आणि आर्थिक प्रश्न जर मिटलेले नसतील तर त्याच्यातनं निर्माण होणारे नवीन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीने पुढे चालू राहतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने बदल घडलेले आपल्याला दिसत नाही. आता जर अर्थकारणाची चर्चा आपण आता सुरू करणार असू तर अर्थकारणाच्या चर्चेमध्ये जागतिकीकरण आणि उदार मतवाद या दोन शब्दांचा उल्लेख केल्याशिवाय आपण काहीही बोलू शकणार नाही. या जागतिकीकरणाचे आणि त्याच्या पाठीमागून हळूच एक तत्वज्ञान म्हणून समोर आलेल्या उदार मतवादाचा जो विचार आहे त्यांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनाच्या प्रत्येक बाजूला वेढून टाकलेला आहे. आपण रोज आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे जे काही करतो त्या सगळ्याच्या पाठीमागे उदार मतवादी नवीन अर्थव्यवस्थेचे फंडे आहेत किंवा त्या प्रेरणांमुळे आपण तसे पुढे पुढे ढकलले जात आहोत. त्यामुळे असं जर आपण मानू की हे काय मोठ्या मोठ्या संज्ञा किंवा शब्द आहेत आणि काय आपल्याला याचं घेणं देणं अजिबात नाही. ते नाव आहे त्याचं, परंतु त्याच्या अनुषंगाने काय काय घडते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाची कल्याणकारी भूमिकेमधनं पळ काढणं. उदार मतवादाला शासनाने कल्याणकारी काम करायला नको आहे. त्यामुळे समाजातले जे काही दुबळे आणि वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी शासनाचा जो भरभक्कम आधार असायला हवा तोच मुळात आता शासन देणार नाही. शासनाला आता जनतेचं व्यवस्थापन करण्यापेक्षा त्यांच्या मनांचं, भावनांचं, भूमिकांचं मनोव्यवस्थापन करण्यामध्ये जास्त रस निर्माण झाला आहे आणि ही उदार मतवादाची खरं तर हा विजय आहे असं म्हणता येईल. काल परवा 25 तारखेला लोकसत्तामध्ये एक नीरज नगराळे यांचा लेख आहे, जरूर तुम्ही तो वाचा. त्यांनी असं म्हटलंय की लोकशाहीमध्ये आता व्यवस्थापन आपण करतो आहोत का मनोभूमिकांचंच मनोव्यवस्थापन असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. कारण जर समाज माध्यमांचा प्रचंड आधार घेऊन शासन जर लोकांच्या पुढे योजना मांडणार असेल, लाडकी बहीणचा उल्लेखही प्रतिमाताईंनी केला होता, तर या सगळ्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिमेचे संवर्धन, प्रचार आणि भावनिक गोष्टी सांभाळल्या म्हणजे झालं. प्रत्यक्ष खरे प्रश्न जमिनीवरती तसेच राहतात. त्यामुळे शासनाची भूमिका काय झालेली आहे या जागतिकीकरणाच्या आणि उदार मतवादाच्या काळामध्ये ते आव्हान एक प्रकारे आपल्याला उभं राहिलेलं आहे पुढे. दुसरा भाग असा आहे की 2014 साली CSR फंड द्यायला परवानगी किंवा तो कायदा झाला आणि कंपनीने CSR फंड दिले. ते दिल्यानंतर छोट्या छोट्या ठिकाणी छोट्या गटांनी स्त्रियांसाठी काम करणं सुरू केलं, वस्तीच्या पातळीवरती काम करणं सुरू केलं. परंतु याच्यामुळे जे काही एक विखुरलेपण आलं आणि याला एक शब्द वापरला गेला की NGO करण झालं चळवळीचं. तर NGO करण जे झालंय ते तोट्याचं झालंय का फायद्याचं झालेलं आहे हा तिढा अजूनही आपल्याला पूर्णपणे सुटलाय अशी काही परिस्थिती नाहीये. तो तोट्याचा अशासाठी वाटतो की त्याच्यामधनं एक सघन एकसंध भूमिका आणि एक चळवळ उभं राहणं शक्य होत नाही. पण फायद्याचा एकीकडे असा वाटतो की अतिशय छोट्या ठिकाणी निदान स्त्री जाणीवेचा विचार तरी आपल्याला पोहोचलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण निकालात तसा काढू शकत नाही, पण हे आपल्या भोवतीचं वास्तव नक्की आहे. याच्या पुढचा एक भाग जो आहे उदार मतवादाचा आणि तो आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी जोडलेला असं मगाशी मी जे म्हणाले तो असा की ते म्हणजे बाजार किंवा मार्केटला स्त्रीवाद हे एक खेळणं आहे. म्हणजे महिला दिन साजरा कसा झाला याची तुम्ही या वर्षीची, मागच्या वर्षीची, त्याच्या मागच्या वर्षीची उदाहरणं जर आठवलं तर तुम्हाला लक्षात येईल की गुलाबी कलरचं सगळं डेकोरेशन, मग त्या दिवशी निघणारे लाखो काय करोडो फोटो, मग त्यांच्या बातम्या, मग त्याच्या निमित्तानं होणाऱ्या त्या वरवरच्या मुलाखती किंवा बाईट्स माध्यमं जे घेतात ते, मग त्या दिवशी महिलांना काहीतरी खास अगदी केक कापण्यापासून ते विविध सवलती, प्रवास भाड्यामध्ये सवलत, अमुक तमुक, हे सगळं जे सेलिब्रेशन साजरं करण्याच्या मनोवृत्तीतनं सगळं जे आहे त्याच्यामुळे महिला दिन आता असा साजरा होतोय
हेच एक मुळात आव्हान म्हणून कदाचित चळवळीच्या समोर उभं राहिले का काय असं म्हणण्याची पाळी आपल्याला आलेली आहे. त्यामुळे बाजार म्हणून जे काही आपल्याला बाजार स्त्रीवादाची सगळी भाषा बोलतो, म्हणजे स्त्री स्वातंत्र्याच्या विषयी पण बाजार बोलतो, पण तो गंमत असं करतो की त्याच्यामध्ये असलेलं जे काही राजकीय आशय आहे, जो स्फोटक आहे, जो विद्रोही आहे, त्याला मात्र तो काढून घेतो आणि फक्त वरवरचं आवरण जे आहे साजरं करण्याचं, म्हणजे सगळेजण खुश आहेत, त्याच्यामध्ये मुळात जी संघर्षाची भूमिका आहे ती वजा करून पूर्णपणे टाकलेली आहे. अशा प्रकारे बाजार स्त्रीवादाला साजरं करतो आणि हा एक मोठा भाग त्याच्यामध्ये येतो. अजून एक उदारीकरणाच्या काळामध्ये असं झालंय की जरा 20-30-40 वर्षांच्या पूर्वी परिस्थिती अशी दिसत होती की नागरी भागाकडनं ग्रामीण भागाकडे सक्रियतेच्या संदर्भामध्ये, जागरूकतेच्या संदर्भामध्ये एक प्रकारे संदेश किंवा मेसेजेस देण्याच्यासाठी लोक तत्पर असायचे. जाऊन पोहोचणं, आउटरीच वगैरे असे त्याला शब्द वापरले जायचे. परंतु आता ग्रामीण भागामध्ये 2 मोठे बदल झालेले आपल्याला दिसतात. एक म्हणजे शहरी जीवनशैली ग्रामीणपासून पूर्ण दूर आहे असं अजिबात नाही, ती ग्रामीण भागामध्ये पण पाझरलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शहरी जीवनामध्ये सगळं आलबल आहे असंही अजिबात नाही. ग्रामीण भागातले जे जाती धर्मावर आधारित झगडे आणि शोषणाचे प्रकार होते ते नागरी भागात सुद्धा त्याच प्रकारे अस्तित्वात आहे. एवढंच नाही तर नागरी भागात राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना सुपर वुमन होण्याचा प्रॉब्लेम आहे. सगळंच सांभाळायचं, घरही सांभाळायची, नोकरी सांभाळायचं, बाकी सार्वजनिक जीवनातला वावरही सांभाळायचा आणि त्या नादामध्ये त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या प्रकारांमध्ये उलट किंवा शोषणाच्या जागांमध्ये उलट जास्त वाढ झालेली आहे. त्यामुळे शहरी ग्रामीण हे नातं कसं बदललेलं आहे हेही आजच्या संदर्भाने स्त्री चळवळीच्या समोर आपल्याला बघायला पाहिजे. आता मला फारसा वेळ नाही, त्यामुळे मी आणखी नवोद्धार मतवादाच्या काही गोष्टी सोडून एक महत्त्वाच्या 2 गोष्टी मी फक्त सांगते आणि मी थांबते. जी काही आव्हानं आहेत त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की मला असं वाटतं, हे माझे विचार म्हणून मी मांडते, आपण जाणते आहात, आपला अनुभव मोठा आहे, आपण जरूर याचा विचार नंतर करावा की स्त्री म्हणून ओळख ही स्त्रीवादाची जर मुख्य गाभा असेल आणि स्त्रीत्व म्हणजे काय, जेंडर आणि सेक्स या संदर्भातला संकल्पनातला फरक स्त्रीवादी चळवळीने लक्षात आणून दिला की स्त्री म्हणून जन्मत नाही, तिला स्त्री म्हणून समाज घडवतो. म्हणजे मग बांगड्या घाल, असं बस, तसं उठ, हे काम कर वगैरे वगैरे, जे काही सोशल अपब्रिंगिंग ज्याला आपण म्हणू. पण मला असं वाटतं की स्त्रीने आता स्वतःची ओळख फक्त स्त्री म्हणून सांगू नये, ती नागरिक म्हणून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नागरिक म्हणून जर स्त्री उभी राहणार असेल तर तिचा जो काही सक्रियता तिची जी आहे, तिचं जे कर्तेपण आहे, ती जी काही एजंट वाहक किंवा तिची एजन्सी जी आहे ती फार महत्त्वाची आणि तिला धार एका प्रकारे चढेल. कारण स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते एका क्षणामध्ये देशाच्या निम्म्या, आदर्श पद्धतीने बोलायचं तर निम्म्याला निम्मी लोकसंख्या म्हणूया स्त्री पुरुषांची, निम्म्या लोकसंख्येचे प्रश्न होतात. म्हणजे तुम्ही बालगंधर्वपासून पुणे शहरामध्ये चालत जा आणि बघा कुठे सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय आहे स्त्रियांच्यासाठी. अगदी इतक्या साध्या गोष्टी पासून आपल्याला सुरुवात करता येईल. त्यामुळे नागरिक असल्यानंतर स्त्रियांना धोरणांमध्ये हस्तक्षेप करणं, नागरी सुविधांची मागणी करणं, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये पुढारलेपण मिळण्यासाठी अवकाश निर्माण करणं, या सगळ्या गोष्टींचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला एक वेगळं वजन प्राप्त होईल असं मला वाटतं. त्यामुळे नागरिक असण्याची गोष्ट स्त्रीने विसरू नये इथून पुढच्या कालखंडामध्ये आजच्या संदर्भाने, असा एक भाग. आणि शेवटचा एक मुद्दा मला असा मांडायचा आहे. अनेक वेळेला प्रश्न आणि त्याच्यावर आधारित उभारलेले लढे संपून जातात आणि मग सगळं काही शांत होऊन जातं. अशा कितीतरी घटना आपल्याला कितीतरी चळवळींच्या बाबतीत सांगता येतील. स्त्री चळवळ ही याला अपवाद नाही आणि म्हणूनच मध्ये असा जर एकदम असा शांत पिरियड, एक शांत कालावधी आला तर मग प्रश्न निर्माण होतो, अरे हे सगळं संपलं की काय. तर विचार इतके हलके नसतात की जे संपून जातील, हे आपल्याला निश्चित लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून इथून पुढे स्त्रीवादाने किंवा स्त्री चळवळीने व्यवस्थेचा विचार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. त्याच्यातला दुसरा एक फायदा आहे की जे अगदी समोर ठळक पद्धतीने शत्रू दिसतात तसं दिसण्याच्या पाठीमागे, त्यांच्या पाठीमागे उभी व्यवस्था काय आहे आणि ती व्यवस्था आपल्याला कशी नाचवते आहे याचं जर आकलन झालं तर आपण जे काही संघर्ष उभारणार असू तो त्या व्यवस्थेच्या विरुद्ध असेल. माणसामधला संघर्ष, माणसामधलं विभाजन, ध्रुवीकरण याचे फार वाईट परिणाम सुद्धा आपण सर्वांनी आपल्या देशाने भोगलेले आहेत.
तेच आकलन इथून पुढच्या काळात जेव्हा ज्ञानाचा स्फोट झाला असं म्हणतात, इंटरनेटमुळे म्हणा किंवा समाज माध्यमांच्या उपलब्धतेमुळे म्हणा, जर संपर्क करणं अत्यंत वेगाने आता होऊ शकत असेल तर मग व्यवस्थेचं स्वरूप समजावून घ्यायला काय अडचण आहे. आणि व्यवस्थेचं स्वरूप समजावून घेणं मात्र तितकं सोपं नाही. त्याच्यामध्ये 2 ठळक अडचणी आहेत. एक म्हणजे त्याच्यासाठी आपण चांगलं आणि चिकित्सक पद्धतीचं वाचन करायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातल्या बहुतांश गोष्टी आपल्या भारतीय भाषांमध्ये निर्माण होण्याच्या ऐवजी आपल्या दुर्दैवाने म्हणा किंवा काय पण इंग्रजीमध्ये निर्माण होतात. त्यामुळे इंग्रजीचा अडथळा ओलांडून त्या चिकित्सक विचारांपर्यंत, जगभरातल्या विचार प्रवाहांच्या पर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे आणि व्यवस्थेचं आकलन आपल्याला वाढवायला हवं. मी एका महाविद्यालयामध्ये शिकवते आणि हा मुद्दा त्यामुळे माझ्या अतिशय जवळचा आहे, कारण वाचन संस्कृती लोप होताना मी विद्यार्थ्यांच्या मध्ये बघते आणि तेवढ्यापुरतं तेवढं असं करून त्यांचं सोडून देण्याची जी वृत्ती आहे त्याला ते फार गोंडस नाव देतात की आमचा चिल ॲटिट्यूड आहे. पण तो ॲटिट्यूड काही उपयोगाचा नाही, कारण ते प्रश्नांना भिडतच नाही आहेत. आणि त्यामुळे आपणही अशाच पद्धतीची आपल्या उर्वरित काळामध्ये जर चूक करणार असू तर ती खरंच महागात पडेल, कारण की आता कोणतीही गोष्ट स्थानिक राहिलेली नाही आहे, ती जवळपास जागतिक बनलेली आहे, ग्लोबल बनलेली आहे आणि त्याची पाळंमुळं मी टू सारखी कॅम्पेन तुम्ही आठवा काय झालं होतं त्या संदर्भामध्ये. तर अशा पद्धतीने वेगाने पसरणाऱ्या या गोष्टी असतील किंवा आत्ताचा जो नवा झुरळाला घेऊन झालेला सगळा सोशल माध्यमांवरचा गोंधळ आहे तो जर आपण बघितला तर हे वेगाने पसरणाऱ्या गोष्टींच्या मागे व्यवस्थात्मक आकलन असणं हा आजचा संदर्भ आपल्याला आवश्यक आहे. हे मांडणी सगळी फार पूर्ण झाली असं काही माझं म्हणणं नाही आहे, दावाही नाही आहे. अनेक मुद्दे आहेत, पण वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढं बसू शकलं तेवढं मी आपल्यासमोर विचारार्थ म्हणून ठेवलं आहे. आपण ऐकतो.